नाशिकच्या सिडको परिसरात वाढत्या टवाळखोरीला आळा घालण्यासाठी अंबड पोलिसांनी धडक मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली आहे। सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देणाऱ्या तब्बल 20 टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौक, उत्तम नगर, उपेंद्रनगर आणि पाथर्डी फाटा परिसरात ही विशेष गस्त मोहीम राबवण्यात आली। अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील टवाळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली। चौक, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरित्या थांबून नागरिकांना त्रास देणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे तसेच महिलांची छेड काढण्याच्या वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांनी ही कारवाई केली। सायंकाळच्या वेळी रस्त्यावर विनाकारण गर्दी करणाऱ्या युवकांची चौकशी करत पोलिसांनी कठोर पावले उचलली। या मोहिमेदरम्यान पोलिसांनी संशयित युवकांची तपासणी करत 20 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। पुढील काळातही अशाच प्रकारच्या धडक गस्त आणि कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा अंबड पोलिसांनी दिला आहे। दरम्यान पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून परिसरात शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी अशा मोहिमा नियमित सुरू ठेवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज, नाशिक।